येत्या 15 जानेवारी 2026ला महानगरपालिकेची निवडणूक आहे, त्या दिवशी मतदान आहे। त्याच अनुषंगाने कशा प्रकारे तयारी मीरा भाईंदरमध्ये करण्यात आली या संदर्भात बोलण्यासाठी मीरा भाईंदरचे आयुक्त तसेच राधा विनोद शर्माजी आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। सर, काय सांगाल, कशा प्रकारे मीरा भाईंदरमध्ये तयारी करण्यात आली निवडणुकीच्या अनुषंगाने? सर्वांनी नमस्कार। 15/12/2025ला राज्य निवडणूक आयोगाने आपला 29 महानगरपालिकाची निवडणूकबाबत नोटिफिकेशन 15 तारखेला झालेले आहे। त्या दिवशीपासून मी त्याच दिवशी सगळे HODची एक बैठक घेऊन आपला तयारी जो आहे पूर्ण 100% तयारी आहे। आपल्याकडे 7 ROची आदेश झालेले आहे डिव्हिजनल ऑफिस करून। सगळे 7 ROची रिपोर्टिंग झालेले आहे। सगळे RO आणि जे पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी आणि आपला अधिकारी कर्मचारी त्याचं मी 18/12/2025ला एक संयुक्तिक बैठक पण झालेले आहे। त्यामध्ये जे इलेक्शनमध्ये डायरेक्शन द्यायची, इन्स्ट्रक्शन द्यायची ते सगळे दिलेले आहे। तो आत्ता इलेक्शनबाबत आपण 100% तयारी चालू आहे। सर, किती बूथ आहेत या संदर्भात आणि वोटर्स किती आहेत या संदर्भात सर काय सांगा? आपला महानगरपालिकेची एकूण वोटर जो आहे 8,19,151 आहे। आपल्याकडे 958 पोलिंग बूथची केंद्र आहे। त्याच्या हिशोबाने आपला एक पोलिंग बूथमध्ये 5 पोलिंग स्टाफची आवश्यकता आहे। त्या हिशोबाने पाहिलं तो 5,800 पोलिंग स्टाफची आवश्यकता आहे। मी स्वतः कलेक्टर ठाणे श्री पंचल आणि कलेक्टर पालघर श्रीमती इंदू जाकर त्यांच्यासोबत संपर्क करून आपला जे स्टाफची आवश्यकता आहे त्याचं कोऑर्डिनेशन करून सगळे तयारी आहे। तो आमचा असा खात्री आहे की स्टाफची पण आम्हाला कमतरता होणार नाही आणि तयारी पण एकदम व्यवस्थित आहे। सर, त्याचबरोबर अपंग जे आहेत आणि ज्येष्ठ नागरिक आहेत यासाठी काय व्यवस्था करण्यात आलेली आहे का स्पेशल? सर्वांना माहिती होते की या वर्षी म्हणजे 2025मध्ये महानगरपालिकाची इलेक्शन होण्याची शक्यता खूप जास्त होते, नाही तरी तो 2026मध्ये इलेक्शन होणार आहे म्हणून सगळ्यांना माहिती होते। त्या हिशोबाने मी स्वतः जुलै-ऑगस्टपासून मी HODची बैठकमध्ये मी पुन्हा सांगत आपला इलेक्शनची तयारी ठेवलेली आहे। त्यामुळे मी आपला जे दिव्यांगची डिपार्टमेंट आहे, समाज कल्याण डिपार्टमेंट आहे, त्यांना ऑलरेडी मी डायरेक्शन दिलेले आहे। दिव्यांग आणि ओल्ड एज जे आहे त्यांचं म्हणजे स्पेशल तयारी करून करणार आहे, तो सगळे तयारी आपण करणार असं आहे। ही निवडणूक 10 वर्षांनी होते, काय मतदारांना तुम्ही आव्हान कराल या संदर्भात? आपला देश जो आहे डेमोक्रेसी लोकशाही आहे आणि पूर्ण जगतमध्ये पाहिलं तो आपला देशाची डेमोक्रेसी जो आहे सर्वात मोठा डेमोक्रेसी आहे। त्यामुळे इलेक्शन जो आहे डेमोक्रेसी लोकशाहीमध्ये सर्वात आवश्यकता आणि मोठा कार्यक्रम आहे। त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की आपला शहरवासी आणि नागरिकांनी की वोटिंगची दिवसमध्ये म्हणजे 15 जानेवारीमध्ये तुम्ही सकाळी घरी येऊन पोलिंग बूथमध्ये येऊन तुम्ही तुमचं जे वोटिंग राईट आहे ते तुम्ही एक्सरसाइज करावा आणि जेवढी जास्तीत जास्त वोटिंग झालंच नंतर लोकशाहीचा जो ॲक्च्युअल हेतू आहे ते आपला यशस्वी होणार आहे। तो मी नागरिकों को और आणि आपला सगळे शहरवासी को मी पुन्हा विनंती करतो की इलेक्शनची दिवसमध्ये तुम्ही वोटिंग करावी आणि आपला वोटिंग पर्सेंटेज वाढवावी। धन्यवाद सर, TV9शी बोलल्याबद्दल। हे होते मीरा भाईंदरचे आयुक्त राधा विनोद शर्मा यांनी स्पष्ट सांगितलं 10 वर्षानंतर ही निवडणूक होते, या निवडणुकीत प्रत्येकानं बाहेर पडावं आणि आपला वोटिंग जो अधिकार जो आपला आहे तो त्यांनी बजवावा। मी वैभव घाग, TV9 मराठी, मीरा भाईंदर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।